मकर राशीसाठी एप्रिल 2026 हा जो महिना आहे तो फक्त महिना नाही, तर तो असा काळ आहे की तो तुमच्या आयुष्यातील एखादा महत्त्वाचा निर्णयामुळे तुमचं भविष्य बदलू शकतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे एक अशी संधी की या संधीमुळे तुमचं पूर्ण जे भविष्य आहे ते बदलू शकतं किंवा तुम्हाला एक मोठं यश मिळू शकतं तुमच्या जीवनामध्ये. परंतु थांबा, इथेच एक धोका आहे. जर तुमच्या हातून एखादी चूक झाली तर हीच संधी तुमच्या हातून निसटू शकते किंवा त्यामुळे तुम्हाला वाईट परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. तर खूप विचार करून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत, कारण तुमच्या एका निर्णयावर पूर्ण भविष्य अवलंबून आहे येत्या 2 वर्षाचं. या महिन्यामध्ये नेमकं काय होणार आहे, कोणत्या दिवशी तुमचं नशीब बदलणार आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला सावध राहायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. तर आता आपण सुरू करणार आहोत. तर प्रथम आपण पाहूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना मकर राशीसाठी कसा असणार आहे. मकर राशीसाठी या महिन्यामध्ये एकाच ठिकाणातून पैसा येणार नाही आहे, तर असे वेगवेगळे स्रोत तयार होतील की त्या स्रोतांमधून तुम्हाला पैसे यायला सुरू होतील किंवा आर्थिक लाभ मिळतील. तर पहा, तुम्ही जुने कुठे काम केलेलं असेल आणि ते पैसे तुमचे अडकलेले होते तर तिथून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. पुन्हा काही पेंडिंग पेमेंट असतील तर तिथून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. फ्रीलान्सिंग असेल, ऑनलाईन कोणतं काम करत असाल तर त्याच्यामधून पण आर्थिक लाभ होणार आहेत. नंतर जर पाहिलं तर वेगवेगळे साईड इन्कम असतील, एक्स्ट्रा जे आपण काम करतो ओव्हरटाईम, त्याच्यातून पण तुम्हाला नक्कीच पैसा मिळणार आहे. अजून पाहिलं तर एखादा जमिनीचा व्यवहार करू शकता, त्याच्यामधून आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि विशेष करून ह्या वेळेस तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला मदत मिळणार आहे आर्थिक. ते तुम्हाला मदत करतील तुमच्या कामामध्ये. तर या सगळ्या गोष्टींमधून, या सगळ्या स्रोतांमधून तुम्ही नक्कीच भरपूर पैसे मिळवणार आहात. तर आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. विशेष करून 15 ते 18 एप्रिल दरम्यान तुम्हाला अचानक पैसे येण्याची शक्यता आहे. आणि महिन्याच्या सुरुवातीला जसं की 5 एप्रिल ते 9 एप्रिल या काळामध्ये थोडासा ताण असणार आहे. 27 एप्रिल हा दिवस जो आहे तो आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्या दिवशी नक्कीच काहीतरी असं घडणार आहे की त्यामधून तुम्हाला अचानक धनलाभ असेल किंवा आर्थिक बाबतीमध्ये कोणतं तरी चमत्कार होण्याची दाट शक्यता आहे. परंतु सावध पण राहावं लागणार आहे तुम्हाला. विशेष करून या दिवशी 10 आणि 21 एप्रिलला, त्या दिवशी तुम्हाला कुठेही पैसे गुंतवायचे नाहीत, कोणालाही उधार द्यायचं नाही आहे आणि विशेष करून आर्थिक बाबतीमध्ये कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत किंवा कुठेही करार करायचे नाही आहेत, कारण हे दिवस धोक्याचे आहेत तुमच्यासाठी. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना खूपच कामाचं ताण असलेला असणार आहे, मेहनतीचा असणार आहे, कष्टाचा असणार आहे. विशेष करून 3 ते 9 एप्रिलचा जो काळ आहे यामध्ये तुमच्यावर खूपच ताण वाढल्यासारखं वाटणार आहे. 9 ते 14 एप्रिल या काळामध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला प्रेशर येणार आहे कामाचं. विशेष करून जे कोणी व्यक्ती नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, दुसरीकडे नवीन जॉबसाठी तुम्ही सर्चिंग चालू आहे, तर त्यांच्यासाठी 15 ते 20 एप्रिलचा जो काळ आहे तो खूपच उपयुक्त आहे. तुम्हाला कॉल येतील किंवा इंटरव्ह्यू होतील किंवा सिलेक्शन होईल. जर तुम्ही अगोदर इंटरव्ह्यू दिलेला असेल तर नक्कीच तुमच्यासाठी खूपच पॉझिटिव्ह हा काळ आहे. आणि विशेष करून 22 एप्रिल या दिवशी तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स किंवा एखादं कॉल लेटर पण तुम्हाला मिळण्याची शक्यता दाट आहे. आणि तुम्ही जर जॉब अजून सर्चच करत आहात तर तुमच्यासाठी 18 ते 25 एप्रिलचा जो पिरियड आहे तो तुमच्यासाठी गोल्डन पिरियड आहे. या काळामध्ये नक्कीच तुम्हाला एखादा जॉब मिळून जाईल. आणि असं काय झालं तर मला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. व्यावसायिक वर्गाला मात्र थोडासा चढउतारांनी भरलेला हा महिना आहे, कारण सुरुवातीला तुमच्या व्यवसायामध्ये प्रगतीसाठी खूप अडथळे येतील. तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रगती किंवा प्रसिद्धी सुरुवातीला मिळणार नाही. हा महिना सुरुवातीला थोडासा थंड असणार आहे व्यवसायाच्या बाबतीमध्ये, पण महिना जसा पुढे सरकेल तसं मग तुम्हाला नवीन क्लायंट मिळतील, पुन्हा काही नवीन करार तुम्ही कराल आणि या सगळ्यातूनच तुम्हाला नवीन तुमच्या व्यवसायाचा विस्ताराचा आयडिया येईल. म्हणजे विस्तार करण्याचा तुम्ही विचार करणार आहात किंवा एखादी शाखा असेल त्याची तर ती तुम्ही ओपन करण्याचा विचार कराल. मग असे विचार नक्कीच या महिन्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये येतील.
आणि व्यवसाय बाबतीत काही नवीन स्कीम तुम्ही चालवाल तुमच्या व्यवसायामध्ये, मग त्याच्यामुळं पण तुम्हाला काही चांगले पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळणार आहेत. तर व्यवसायासाठी काही चांगल्या अनुकूल तारखा मी सांगत आहे, त्यामध्ये तुम्ही नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह तुम्हाला परिणाम पाहायला मिळणार आहेत. किंवा तुम्हाला काही नवीन काम करायचं असेल, शुभ कार्य करायचे असतील व्यवसायाशी निगडीत, तर तुम्ही करू शकतात. आणि ते दिवस आहेत 6, 12, 14, 18 आणि 21 या तारखेला तुम्ही नक्कीच व्यवसायाशी संलग्न कोणतंही काम करू शकतात. परंतु थोडंसं काळ असाही असू शकतो की त्या काळामध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. आणि ती तारीख आहे 7 एप्रिल आणि 27 एप्रिल. या काळामध्ये तुम्हाला खूप सावधान राहायचं आहे, कारण कुठेतरी फसवेगिरी असेल किंवा लॉस होण्याची शक्यता जास्त आहे. त्या दिवशी कोणतंही महत्त्वाचं काम करू नका किंवा कोणतंही शुभ कार्य करू नका. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच आश्चर्याचा धक्का घेऊन आलेला आहे. का बरं असं? तर तुम्ही सध्या रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुम्ही काहीतरी विचार करत आहात पुढे जाण्याचा, किंवा तुमच्या रिलेशनला एक सिरियस असं नातं देण्याचा किंवा प्रपोज करण्याचा तुमच्या पार्टनरला. परंतु याच काळामध्ये अशी एक घटना घडणार आहे की त्याच्यामुळं तुमचं जे सध्या रिलेशनशिपचं जे एक विश्व आहे तो धमाका होणार आहे त्या विश्वामध्ये. किंवा असं कोणीतरी येऊन दगदग असं हलवणार आहे. असं नेमकं काय घडणार आहे? तर तुमचा एक्स किंवा तुमचं जे जुनं नातं आहे ते पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करण्याची दाट शक्यता आहे. आणि हीच गोष्ट तुमच्या नात्याला थोडंसं एक कमजोर करण्याची शक्यता आहे. असं जर काही झालं तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला सावधान पण राहायचं आहे. तुम्हाला फिक्स डोक्यामध्ये ठेवायचं आहे की तुम्हाला नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये कोण पाहिजे, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नेमकं पुढे जाऊन कोणतं नातं टिकवायचं आहे ते. आत्ता जर तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल तर आत्ताच विचार करा, कारण आत्तापासून आपण जर सावध राहिलं तर जे काही पुढे गोष्टी घडतील त्याच्यासाठी तुमचं मन तुम्ही तयार ठेवायला हवं. तर हा एक मोठा धमाका तुमच्या आयुष्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे, तरी सावधान राहा. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी 14 ते 22 एप्रिलचा जो काळ आहे त्याच्यामध्ये प्रपोजल येतील. आणि 21 एप्रिल नंतरनी तुम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागतील, किंवा लग्न जुळण्याची शक्यता आहे, किंवा एक एंगेजमेंट तरी होण्याची शक्यता दाट दिसत आहे मकर राशीसाठी. महिला वर्गासाठी मात्र घर आणि करिअर दोन्हीही बॅलन्स करावं लागणार आहे, कारण तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडणार आहेत, खूप कामं असणार आहेत. सोबतच तुम्हाला घरातील पण सर्व कामं सांभाळावे लागणार आहेत. घरामध्ये विशेष करून तुमच्या संतानाबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट समजणार आहे आणि त्याची पण तुम्हाला काळजी असणार आहे. मग तुमचं मन खूपच डिस्टर्ब राहील या काळामध्ये. विशेष करून 9 एप्रिलच्या आसपास भावनिक ताण खूप वाढलेला दिसणार आहे. 16 एप्रिलला एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, किंवा एखादी नवीन संधी मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. आणि 23 एप्रिलला तुम्ही स्वतःसाठी एखादा मोठा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे. तर महिला वर्गाने या महिन्यामध्ये खूप काळजी घ्यायची आहे, स्वतःची, स्वतःच्या मनाची आणि विशेष करून आरोग्याची पण. कारण मन विचलित झालं, मानसिक आरोग्य जर खराब झालं तर त्याचा परिणाम तुमच्या शारीरिक आरोग्यावर सहज होतो. तर तिथे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि संतानाबाबत पण तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट कळालेली असेल तर तुम्ही डील करू शकता त्यांच्याशी बोलून. विद्यार्थी वर्गाला मात्र महिन्याची सुरुवात 1 ते 10 एप्रिलचा जो काळ आहे तो थोडासा मन विचलित करणारा असणार आहे. म्हणजे असं काही घडणार आहे तुमच्या जिथे राहता तुम्ही तिथे, की तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडतील. मग त्याच्यामुळं तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही आणि त्याचा परिणाम आपोआपच तुमच्या अभ्यासावर होणार आहे. अभ्यासात मन लागणार नाही, शिकण्याकडे मन लागणार नाही, तुमचं ध्येयाकडे तुमचं मन लागणार नाही. मग त्याचा परिणाम आपोआपच तुमच्या परीक्षावर असेल, तुमच्या भविष्यावर होऊ शकतो. तर
महिन्याच्या सुरुवातीलाच थोडीशी स्वतःची तुम्ही काळजी घ्या, मनाची काळजी घ्या, कॉन्सन्ट्रेशन कसं करता येईल याचा जास्त विचार करा. परंतु महिन्याच्या मध्यामध्ये पुन्हा परिस्थिती होऊ शकते, पण ते तुम्ही स्वतःवर कॉन्सन्ट्रेशनवर काम केलं तर परिस्थिती पहिल्यासारखी होऊ शकते. आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळू शकतात. अभ्यास जर तुम्ही व्यवस्थित केलात, ध्येय तुमचं समोर ठेवून तुम्ही जर प्रत्येक गोष्ट पाहिली तर नक्कीच तुम्हाला परिणाम स्वतः मनासारखे मिळू शकतात. जे कोणी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहे तर त्यांच्यासाठी हा काळ उपयुक्तच आहे. परंतु महिन्याची सुरुवात म्हटल्याप्रमाणे थोडीशी चढउतारांनी भरलेली असणार आहे. परंतु महिन्याच्या शेवटी तुम्हाला पाहिजे तसे पूर्वी कधी परीक्षा दिलेली असेल तर त्याचे तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट पाहायला मिळतील. कौटुंबिकदृष्ट्या हा जो महिना आहे तो सुरुवातीला खूपच आनंदाने भरलेला असणार आहे, कारण घरामध्ये एखादं शुभ कार्य होईल आणि विशेष करून घरामध्ये तुमच्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे आणि त्यामुळं तुमच्या घरातील वातावरण खूपच सकारात्मक झालेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सगळे मिळून एखादी ट्रिप प्लॅन करू शकतात किंवा तीर्थयात्रेला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि विशेष करून घरामध्ये एखाद्या व्यक्तीची आनंदाची बातमी तुम्हाला समजणार आहे. तर कौटुंबिकदृष्ट्या खूपच सुंदर असा हा महिना आहे. ज्येष्ठ नागरिकांना मनासारखे परिणाम मिळणारा सुरुवातीला हा महिना असणार नाही. सुरुवातीला थोडंसं मन तुमचं अशांत राहणार आहे, थोडंसं इनसिक्युअर तुम्हाला फील होणार आहे, कारण तुमच्या आसपास तुमच्या घरामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी घडण्याची शक्यता आहे. मग त्याचा परिणाम तुमच्या मनावर 100% होणार आहे. परंतु महिन्याच्या शेवटी सगळं काही सुरळीत होईल. घरामध्ये एखादा वाद चालू असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मन तुमचं अशांत राहणार आहे. पण महिन्याच्या शेवटी माझ्या मते तुम्ही स्वतः थोडासा पुढाकार घेतलात तर परिणाम तुम्हाला मनासारखे पाहायला मिळतील आणि थोडंसं तुमचं मार्गदर्शन असेल, तुमचे सल्ले असतील ते तुम्ही देऊ शकतात. मग त्यामुळे तुम्हाला पण बरं वाटेल आणि तुमचं मन कुठेतरी शांत राहील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळतील, परंतु प्रयत्न थोडेसे तुम्हाला करावे लागतील. आरोग्याची विशेष करून काळजी घ्यायची आहे, जसे की BP असेल, थकवा जाणवणार आहे, गुडघ्याचे त्रास होतील तुम्हाला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम मग तुमच्या आरोग्यावर खूप वाईटरित्या होऊ शकतो. तर काळजी घ्या आरोग्याची. आता तुमच्यासाठी काही शुभ दिवस मी सांगत आहे. त्या दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू शकतात, करार करू शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा एखादं डील तुम्ही नक्कीच करू शकतात. आणि त्या तारखा आहेत 5, 15, 18, 23 आणि 27 या तारखेला तुम्ही चांगली कोणतीही कामे करू शकतात. परंतु काही सावध करण्याच्या पण तारखा आहेत किंवा अशुभ तारखा आहेत. त्या दिवशी तुम्हाला कोणतंही नवीन काम करायचं नाही, कोणाला पैसे उधार द्यायचे नाहीत, कोणालाही कोठेही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाही आहे. जे तुमचं रुटीन चालू असतं ते तुम्ही कंटिन्यू करू शकतात, पण त्या दिवशी महत्त्वाचं कोणतंही तुम्हाला निर्णय घ्यायचे नाही आहेत. आणि त्या तारखा आहेत 10, 17 आणि 21 या तारखेला काळजी घ्या. तुमच्यासाठी शुभ रंग आहे निळा आणि काळा. शुभ अंक आहे 6 आणि 8. शुभ वार आहे शनिवार आणि बुधवार आणि शुभ दिशा आहे दक्षिण दिशा. तर पहा, एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी मकर राशीसाठी एक महत्त्वाची संधी देणार आहे, एक मोठा चान्स देणार आहे. परंतु त्या चान्स मागेच एक टेस्ट लपलेली असणार आहे. तुम्ही ती टेस्ट पार कराल का एक छोटीशी चूक तुमचं सगळं आयुष्य बदलून टाकेल? तर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.